चंद्रपूर मूल रोडवरती मामला फाट्याजवळ एका इंडियन गौरचा ॲक्सिडेंट झालेला आहे। त्याचे उजव्या भागातले दोन्ही पाय तुटलेले आहे आणि चंद्रपूर मूल रोड जो आहे ह्या रस्त्यावरती जवळपास मिटिगेशन्स मेजर जे आहे ते फायनल झाले, पण गव्हर्नमेंटकडे पैसा नसल्याने अजूनपर्यंत ते बांधण्यात आलेले नाही आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो वन्यजीवांवरती अशा प्रकारे अपघात होऊन अनेक वन्य प्राणी मृत्युमुखी पडत आहे। प्रशासनाला माझी हीच विनंती आहे की लवकरात लवकर इथे मिटिगेशन्स मेजर बांधावं आणि त्याच्यामुळे हा कॉरिडॉर जो आहे हा कावल, कन्हाळगाव, ताडोबा, उमरेड, कऱ्हांडला आणि तिकडे नागझिराकडे हा जातो। हा खूप महत्त्वपूर्ण कॉरिडॉर आहे आणि ह्या हायवेमुळे हा जो कॉरिडॉर आहे हा बाधित झालेला आहे। तर माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की लवकरात लवकर इथे मिटिगेशन्स मेजर जे उपशमन योजना आहे त्या राबवाव्या। 2 से 3 घंटे पहले एक XL6 गाड़ी ने चंद्रपुर से मूल जाते हुए ये इंडियन गौर को, ये साइज का इंडियन गौर को हिट किया है। 2 से 2.5 घंटे हो गए, अभी तक कोई उसको इलाज करने के लिए कोई वेटरनरी डॉक्टर नहीं आया। FDCM के लोग आके गए, लेकिन अभी तक वो जिंदा है, अभी भी तड़प रहा है। हमने लास्ट टाइम वीडियो में भी ये बताया कि मूल से चंद्रपुर रोड हर वक्त वन्यजीव प्राणी के लिए घातक है, सबसे ज्यादा घातक है। लेकिन गवर्नमेंट के पास में कुछ लोग बोलते हैं पैसा नहीं है, ये नहीं है, लेकिन ये कब तक चलेगा? देखिए सर, थोड़ा जूम कीजिए, वो अभी भी तड़प रहा है। क्या आज तो भी ये घटना के बाद गवर्नमेंट जागेगी, कुछ सोचेगी? ये रोड पे कितने किलिंग्स होते हैं, रेलवे ट्रैक, रोड्स, हर बार एक नया जानवर। कृपया, कुछ दिन पहले चंद्रपुर के आमदार साहब ने एक पार्क बनाने की सोची, अमेरिका जैसा। पार्क की अभी जरूरत नहीं है। अगर हम ये जानवर को बचा सके, उनके लिए कुछ कर सके, उसमें से कुछ पैसा खर्चा करके इन जानवरों के लिए अच्छा सा रेस्क्यू और ये रोड की समस्या सॉल्व कर सके, ये सबसे पहले जरूरत है। पार्क कभी भी बन जाएगा, पार्क की वैसी जरूरत ही नहीं है, क्योंकि अपने पास जंगल में जाने के बाद में तुरंत अपने को जानवर दिखते हैं, रोड पे आते हैं। तो कृपया फॉरेस्ट डिपार्टमेंट और सभी डिपार्टमेंट ये बात को गौर से सुने। चंद्रपूर मूल रोडवर पुन्हा एकदा वन्यजीवाचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारी घटना दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी घडली। आम्ही काल तुम्हाला एक न्यूज दाखवली, त्यामध्ये रानगवा चिखलामध्ये अडकलेला होता, शेवटी तो मरण पावला। दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी मारुती कारने एका रानगव्यास जोरदार धडक दिली। धडकेनंतर तो रानगवा जखमी झाला व चिखलामध्ये जाऊन पडला। जवळपास 3 ते 4 तास जीवन मृत्यूच्या झुंज देत रस्त्याच्या कडावर चिखलामध्ये पडून राहिला। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या घटनेनंतरही वन विभागाची टीम घटनास्थळी खूप उशिरा पोहोचली। शिवाय घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांकडे जखमी रानगव्यास मदत करण्यासाठी कोणतीही योग्य उपकरण, सेफ्टी किट किंवा रेस्क्यू सिस्टम नव्हती। प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे रानगवा जवळपास 12:30 वाजता तडफडत तिथेच मरण पावला, पण वाचवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा उपलब्ध नव्हती। प्रकरणामुळे वन विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। वन विभागाच्या तातडीच्या उपचारासाठी त्वरित पथक कुठे होते? अशा कार अपघातामध्ये जखमी प्राण्यांना मदत करण्यासाठी प्रशिक्षित टीम का नाही? रानगवा वाघ असल्यासारखा मोठा वन्य प्राण्यांसाठी आजही उपकरणांची कमतरता का आहे? ही घटना फक्त एका रानगव्याच्या मृत्यूची नाही, तर हे प्रशासनातील प्रणालीच्या कमकुवतपणाचं दर्शन आहे।